महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याला लागून मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा आहे. या बडवानी जिल्ह्यातील आदिवासी आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी हे गेल्या अनेक वर्षांपासून सोयरीक संबंधाने जोडले गेले आहेत. बडवानी जिल्ह्यातील नेताली तालुक्यातील जोखाडा या गावातील भायल सेनानी यांचा मुलगा आसाराम सेनानी आणि मुलगी अनुबाई यांची सोयरीक सुद्धा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातीलच आहे. भाईला सेनानी याच्या मोठ्या मुलीचे अनुबाईचे लग्न 25 वर्षापूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रामपंचायतीमधील प्रभादेवी या इवल्याशा गावातील झंझाड्या पावरा याचा मुलगा पमा पावरा याच्याशी झाले होते. तर अनुबाईचा लहान भाऊ आसाराम भाईला सेनानी याचे लग्नही प्रभादेवी या गावातील सुभाराम गुर्देले याच्या बायाबाई नावाच्या मुलीबरोबर झाले होते. प्रभादेवीतील पमा पावरा याला अनुबाईपासून रायसिंग जयसिंग हे 2 मुले आणि रिंकू नावाची मुलगी झाली आहे. रायसिंग हा आता 12 वर्षाचा, जयसिंग 7 वर्षाचा तर मुलगी 10 वर्षाची झाली आहे. तर अनुबाईचा लहान भाऊ आसारामला त्याची बायको बायाबाईपासून विशाल, रवी आणि गोविंद असे 3 मुले झाली. आसाराम सेनानी आणि पमा पावरा हे दोघे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आसाराम याची सासरवाडी प्रभादेवीच असल्याने तो सासरवाडीला आला की बहिणीला म्हणजे अनुबाईला भेटायला तिच्या घरी जायचा. बहीण अनुबाईची सासरवाडी आणि भाऊ आसारामची सासरवाडी प्रभादेवीच असल्याने दोघे भाऊ बहीण सतत या नात्या कारणास्तव एकमेकांच्या संपर्कात होते. आसाराम हा त्याच्या गावाला म्हणजे मध्य प्रदेशातील जोखाडा आपल्या वडिलांसोबत राहायचा. तर अनुबाई आपल्या नवऱ्यासोबत म्हणजे पमा पावरा याच्यासोबत प्रभादेवीला राहत होती. अनुबाई आणि पमा यांच्या लग्नाला 25 वर्षे झाली. त्यांना 3 अपत्यही झाली. पमा हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मिळकत कमी असली तरी खाऊन पिऊन हे कुटुंब समाधानी होते. अनुबाई मुळातच स्वभावाने लागवी होती. कोणाशी ओळख झाली की लगेच ती अगळ-पगळ बोलत असल्याने जराशी ती उथळच वागते असे त्याला वाटत असे. गेल्या 25 वर्षात पमाला हा तिचा स्वभाव खटकला नव्हता. पण गेल्या 2-3 महिन्यापासून तिचे वागणे पमाला खटकू लागले. तो आता तिच्याकडे संशयाने पाहू लागला. ही बाब अनुबाईच्याही लक्षात आल्यामुळे दोघांमध्ये याच कारणामुळे भांडण होऊ लागले. 26 जानेवारी 2026 रोजी भाईला सेनानी म्हणजे अनुबाईच्या वडिलांचं निधन झालं. यासाठी तिला आपल्या माहेरी जायला हवं होतं. तिच्या नवऱ्याने तिच्याबरोबर अंत्यविधीला जाणं भाग होतं. पण अनुबाई आपल्या वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी एकटीच गेले. तिथे ती 4 दिवस राहिली. त्यानंतर दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी ती आपला भाऊ आसाराम, भाऊजाई बायाबाई सोबत आपल्या सासरी आली. अनुबाईच्या घरी भाऊ भाऊजाई अर्धा पाऊण तास थांबले आणि नंतर बायाबाईच्या माहेरी सुभाराम गुर्दे यांच्या घरी गेले. बहिणीला सोडायला जावई मुलगी आले होते. जावयाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ते आल्याने सुभाराम यांनी जावई आणि मुलीला घरी बोलावून घेतले. त्यांच्या गप्पा टप्पा व जेवणखाण झाले. ती रात्र दोघांनी तिथेच काढली. दुसऱ्या दिवशी 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजता जावई आसाराम उठला. स्नान वगैरे आटोपून तो निवांत बसला असताना एक वाईट बातमी त्याच्या कानावर आली. ती बातमी म्हणजे त्याची बहीण अनुबाई बेशुद्ध पडल्याची होती. बहिणीला सोडून आपल्या सासरी मुक्कामी केलेल्या भावाला बहिणीची तब्येत ठीक नसल्याचे समजल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली. ही बातमी गावचे पोलीस पाटील किसन सकाराम पावरा यांनी आसारामला सांगितली होती. हे ऐकून आसारामच्या काळजात धस्स झाले. कारण काल संध्याकाळीच त्याने आपली बहीण अनुबाईला तिच्या नवऱ्याच्या घरी सोडले होते. त्यावेळी तिची प्रकृती चांगली होती. मग हे अचानक कसं झालं? आणि ही बातमी पोलीस पाटीलांनी दिल्याने नक्कीच काहीतरी आक्रीत घडलं असणार असा संशय आसारामच्या मनात निर्माण झाला. आसाराम याला त्याच्या सासरच्याने सावरले आणि आसाराम हा सतीश प्रेमसिंग पावरा आणि पोलीस पाटील किसन पावरा यांच्या समवेत आपल्या बहिणीच्या घरी गेला. आपल्या मामाला पाहताच अनुबाईची 3ही मुले आसाराम मामाला येऊन बिलगली आणि माय ढोकलून रडू लागली. रायसिंग, जयसिंग आणि रिंकू ही अनुबाईची मुले रडू लागल्याने आसारामलाही हुंदका आवरेनासा झाला. मनावर संयम ठेवून त्याने त्या तिघांनाही शांत केलं आणि नेमकं काय घडलं याबद्दल त्या मुलांना विचारलं. तेव्हा अनुबाईची 10 वर्षाची मुलगी रिंकू रडत रडत सांगू लागली. ते ऐकून आसारामला अनुबाईच्या नवऱ्याबद्दल चीड निर्माण होऊ लागली. आदल्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी 2026 रोजी अनुबाई आपला भाऊ आसाराम, भाऊजाई बायाबाई यांच्या सोबत घरी आली होती. अर्धा पाऊण तास आसाराम बायाबाई तिच्या घरी थांबले आणि ते सुभाराम गुर्दे यांच्या प्रभादेवीमधील घरी गेले. इकडे पमा पावरा याने वडिलांच्या निधनानंतर घरी आलेल्या पत्नी अनुबाईचं सांत्वन करायला हवं होतं.
पण घडलं भलतंच. आधारहीन मुद्दा उपस्थित करत तो आपल्या बापाच्या अंत्यसंस्कारासाठी कुणाबरोबर गेली होती, असे म्हणत तिच्याशी भांडण काढलं. आपल्या नवऱ्याने आपल्या बापाच्या अंत्यविधीसाठी न येता तो उलट आपल्याला चारित्र्यावर संशय घेऊन भांडण काढतो म्हणल्यावर अनुबाईला संताप अनावर झाला. तिने नवऱ्याचा अपमान करत तिच्याशी भांडण काढले. आपल्या आईवडिलांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न त्याची 3 अल्पवयीन मुले करत होती, पण त्यांच्याकडे या दोघांनीही लक्ष दिले नाही. पमा पावराने अनुबाईचा हात धरून घराबाहेर काढलं. आपल्या मुलांना घरात कोंडून त्याने दरवाजाला कडी लावली. आत मुले आक्रोश करत होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या आईला म्हणजे अनुबाईला बापाने म्हणजे पमा पावराने घरापासून लांब नेल्याचे मुलांनी दरवाजाच्या फटीतून पाहिलं. आपल्या आईला बापाने ओढत नेल्याचे पाहिल्याने ही मुले धास्तावली होती. तासाभराने पमा पावरा आपल्या बायकोला अनुबाईला खांद्यावर टाकून घरी घेऊन येताना 3 मुलांनी दरवाजाच्या फटीतूनच पाहिलं. घरासमोरील खाटेवर पमाने अनुबाईला झोपवलं. त्यावेळी अनुबाई काहीच बोलत नव्हती किंवा कसलीच हालचाल करत नव्हती. हा सर्व प्रकार मुले फटीतून पाहत होती. बाप आपल्या आईला घेऊन आल्याचे दिसतात ती 3 मुले रडत रडत दरवाजा उघडायला सांगत होती, पण तरीही पम्माने दरवाजा उघडला नाही. शेवटी ही 3ही मुले रडून रडून झोपी गेली. सकाळी मुलांना जाग येताच या मुलांनी बापाला दार उघडण्यास सांगितले असता पम्माने दरवाजा उघडला, पण कोणाशी काही न बोलता तो निघून गेला. मुलांकडून ही कहाणी ऐकून आसाराम आणि उपस्थितांचं लक्ष खाटेवर झोपलेल्या अनुबाईकडे गेलं. त्याच्या शरीराचा एकही भाग असा नव्हता की त्याला जखम नाही. एव्हाना गावातील लोक जमले होते. पोलीस पाटील किसन पवार यांनी मोबाईलवरून निव बोराडीचे पोलीस पाटील यांना या घटनेची खबर दिली. त्यानंतर मनोज पवार यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोला जबर मारहाण केल्याने ती बेशुद्ध पडल्याचे समजतात शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामाचे सोपस्कर पार पडल्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील अनुबाईला शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मृत झाल्याचे सांगितले. आसारामला दुःखावेग आवरण्याचा झाला होता. दरम्यान पोलिसांनी अनुबाईचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचा अहवाल शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाला. जबर मारहाणीत अनुबाईची मृत्यू झाल्याचे त्यात नमूद केले होते. आपल्याच मेहुण्याने म्हणजे पमा पावरा याने जबर मारहाण बहिणीच्या खून केल्याची फिर्याद आसाराम भाईला सेनानी याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून पोलिसांनी पमा झंझाड्या पावरा याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बायकोचा खून केल्यानंतर पमा पावरा हा फरार होता. पोलीस अधीक्षक यांनी त्याचा शोध घेऊन गजाआड करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे मनोज कचरे यांनी तात्काळ शोध मोहीम राबवली. पमा पावरा धूर्त होता. त्याने आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. तो आपल्या ठाव ठिकाणी सतत बदलत असल्यामुळे पोलिसांची दमछाक होत होती. दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी माहिती मिळाली की पमा पावरा हा आपले महत्त्वाचे सामान आणि कपडे घेण्यासाठी त्याच्या घरी येणार आहे. ही माहिती जेव्हा पोलिसांना कळाली त्यांनी पमा पवाराच्या घराभोवती पोलिसांचा पहारा ठेवला. दरम्यान पमा पवारा दबक्या पावलाने आपल्या घराकडे येत असतानाच त्याला झडप घालून ताब्यात घेतले. पमा पवार याला खुनाबाबत विचारले असता तो सुरुवातीला काहीही सांगत नव्हता. पण पोलिसांनी तू काय केले आहेस हे आम्हाला माहीत आहे असे म्हणतात त्याने आपण काय काय केले हे सांगितले. आपल्या बायकोला अनुबाईला घरापासून लांब नेऊन तिच्या सर्वांगर बांबूने मारले. तो मार सहन न झाल्याने ती गतप्राण झाल्याचा कबुली जबाब पमा पावरा यांनी अखेर दिला. अशा तऱ्हेने बायकोच्या चारित्र्यावर संशय ठेवून खून करणाऱ्या पमा झंझाड्या पावरा याला पोलिसांनी गजाआड केले आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.